आपली लाज वाटते. महिला मंडळ अजिबात विचार करायचा नाही. आपल्याला जर वाटलं ना की ह्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चालले, कुणी निंदा कुणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. कोण काय म्हणते ह्याचा अजिबात विचार करू नका, कारण तो भगवंत फक्त आपलासा करून घ्या. आता मला सांगा, आपल्याला सगळ्याला मीराबाईचं चरित्र माहिती आहे. मीराबाई एक स्त्री होत्या, पण त्या केवढ्या होत्या ज्यावेळेस भगवंत आपलासा करून घेतला त्यावेळेस? फक्त 5 वर्षाच्या मीराबाई होत्या आणि त्यांनी त्यावेळेस देव आपलासा करून घेतला होता. आज आमचं वय अर्ध होऊन गेले तरी आम्हाला देव आपलासा करू वाटत नाही. मीराबाईचं उदाहरण सांगते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असणाऱ्या मीराबाई 5 वर्षाच्या घरात खेळतायत आणि दारातून वरात चालली. मीराबाईनं आईला विचारलं, आई हे काय ग? त्यावेळेस आईनं सांगितलं, मीरा ही वरात आहे आणि ते घोड्यावरती तो नवरदेव आहे म्हणे. नवरदेव? आई माझा नवरदेव कुठे? त्या 5 वर्षाच्या मीराबाईनं विचारला आईला प्रश्न, आई माझा नवरदेव कुठे? आता त्या 5 वर्षाच्या मुलीला आईनं काय उत्तर द्यावं? कुठे तुझा नवरदेव, काय सांगावं? त्यावेळेस असणाऱ्या आपल्या घरातल्या मंदिराजवळ नेलं, देवाऱ्याजवळ नेलं आणि बाळकृष्णाची मूर्ती दाखवली आणि ही तुझा नवरदेव आहे असं सांगितलं. आणि त्या क्षणापासून मीराबाईनं श्रीकृष्ण परमात्म्याला वरलं आणि श्रीकृष्ण परमात्माच माझा नवरा असं समजून त्या राहू लागल्या. पुढे मोठ्या झाल्या, वय झालं, वडिलांना चिंता वाटू लागली. आता मुलगी आपली उपवर झाली, लग्न करायला पाहिजे. काही स्थळं घरी आणावीत. मीराबाईंनी सांगावं, बाबा मला लग्न नाही करायचं, माझं लग्न झालंय. अगं नाही मीरा, असं देवाबरोबर लग्न होत नसतं. तू मनुष्यवनीत आहे, ते देव आहेत. आणि नाही मी कृष्ण परमात्म्याला मनोमन वरलेलं आहे. आता ह्या समाजाच्या रूढी परंपरेप्रमाणे, नीतीप्रमाणे वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं, पण तिचं मन लागत नव्हतं, संसारात मन लागत नव्हतं. त्या वडिलांनी जो नवरा करून दिला होता त्याच्याबरोबर राहण्याची अजिबात इच्छा नव्हती. सतत ती भगवंताच्या नामस्मरणात घडून जायची. श्रीकृष्ण परमात्मा माझा बघ घुंगारू बांध मीरा नाची रे, मीरा नाची रे, मीरा नाची रे, बघ घुंगारू बांध मीरा नाची रे, मीरा नाची रे, मीरा नाची रे. मैं तो नाची बाई हो बाई नाची रे, बघ घुंगारू बांध मीरा नाची रे, मीरा नाची रे, मीरा नाची काय करायला लागली? ती गल्ली बोळातून फिरत होती, फक्त श्रीकृष्ण परमात्म्याचं नामस्मरण करत. पायात घुंगरू बांधून नाचत होती, फक्त माझ्या श्रीकृष्णासाठी. मग आम्हाला कशासाठी लाज वाटायला पाहिजे? देवाचं नाव घेत असताना आपल्याला नाही लाज वाटली पाहिजे. तो भगवंत आपलासा करून घ्यायचा. मीराबाईच्या जीवनातला आणखी एक छोटासा प्रसंग सांगेल. आज आम्हाला असं वाटतं की महिलांनी भक्ती करत असताना करावी की नाही, महिलांनी कीर्तन करावी की नाही. मला सांगा, जे म्हणतात महिलांनी कीर्तन करू नये त्यांनी एकच उत्तर द्यायचं की तुम्ही आभाळातून पडलाय का. ह्याच्यापेक्षा जास्त मी बोलत नाही, कारण माझं हे सासर आहे. म्हणजे जर जास्त बोललं तर थोडं त्रासदायक ठरेल. पण एक प्रश्न आहे की तुम्ही महिलांची ज्या ती हेळसांड करता, महिलांनी कीर्तन करू नये असं म्हणणाऱ्या लोकांना प्रश्न एकच आहे की तुमचा जन्म सुद्धा एका महिलेपासून आहे. अरे नारी नारी मत करो यारो, नारी रतन की खान, नारी से ही पैदा हुए भीष्म प्रल्हाद हनुमान. अहो भीष्मासारखे, हनुमंतरायांसारखे, प्रल्हादासारखे रती महारथी रत्न ह्या महिलेच्याच उदरातून जन्माला आलेले आहेत.
आणि त्या ठिकाणी माणसं म्हणतात की महिलांनी कीर्तन करायला नको. तुम्हाला एक प्रसंग सांगेल, हे आत्ताच नाही, पहिल्यापासूनच 5000 वर्षापूर्वी माझ्या मीराबाई नाचत होत्या, गात होत्या, भगवंताचं नामस्मरण करत होत्या, देव आपलासा करून घेतला होता. आणि गावात जीव गोस्वामी नावाचे संत आले. मीराबाईंना वाटलं त्या संतांचं दर्शन घ्यावं. बघा, आपल्यालाही आपल्या गावात एखादा संत महात्म्य आला की असं वाटतं की जावं आणि त्यांचं दर्शन घ्यावं. मीराबाई त्या ठिकाणी जीव गोस्वामींच्या आश्रमाजवळ गेल्या आणि बाहेर त्यांचे चोपदार उभे होते. सांगितलं, मला गुरूंचं दर्शन घ्यायचंय. चोपदारांनी मीराबाईला थांबवलं, सांगितलं, आमचे गुरु स्त्रीचं दर्शन घेत नाही. त्यावेळेस काय सांगितलं की आमचे गुरु स्त्रीचं दर्शन घेत नाही. आणि मीराबाई हसून म्हटल्या, ह्या मृत्यू लोकात श्रीकृष्णाखेरीज आणि अर्जुनाखेरीज दुसरा कुठलाही पुरुष नाही. तुमचे गुरु आहेत कुठले पुरुष, मला दाखवा. आणि तोच उत्तर घेऊन तो चोपदार आत गेला आणि सांगितलं, गुरुजी, बाहेर आलेल्या संत मीराबाई म्हणतात श्रीकृष्णाखेरीज आणि अर्जुनाखेरीज दुसरा पुरुषच नाही, बाकी सगळ्या स्त्रिया आहेत. बघा, असणारे पुढचे ग्रंथ पंत बाजूला ठेवले आणि उठून पळत सुटले आणि मीराबाईच्या चरणावरती लागले. कोण? जीव गोस्वामी, जे सांगत होते, जे बोलत होते की आम्ही स्त्रीचं दर्शन घेणार नाही. त्यांना समजून चुकलं की अरे खरंच आपण सगळ्या स्त्रियाच आहोत. हिथं बसलेल्या पुरुष मंडळींच्या मनात विचार आला पाहिजे, ताई तुम्ही असं म्हणता की आम्ही स्त्रिया आहोत, आम्ही पुरुष आहे. अहो, तुम्ही पुरुष नक्की आहात, पण तुम्ही सुद्धा कशाच तरी अधीन आहे. आणि जी व्यक्ती अधीन असते ना, त्याला स्त्रियाच म्हटलेलं आहे. स्त्री कशी अधीन असते? पिता रक्षंती कौमार्य, भर्ता रक्षंती यौवने, रक्षंती सविरे पुत्रान्य, न स्त्री स्वतंत्र मरहती. स्त्री स्वतंत्र आहे, नक्कीच आपल्याला मान्य आहे. जोपर्यंत अशी लहान कुमारी वयात आहे तोपर्यंत पित्याचं संरक्षण असते. लग्न झाल्यानंतर पतीचं संरक्षण राहतं. आणि ज्यावेळेस स्त्री म्हातारी होते ना, त्यावेळेस तिला मुलांचं संरक्षण राहतं, कारण ती कुणाच्या तरी आधिपत्याखाली असते. तुम्ही म्हणाल आम्ही पुरुष आहे, आम्ही कुणाच्याच आधिपत्याखाली नाही, आम्ही आमच्या मनाचे मालक आहे. तुम्ही नक्कीच मनाचे मालक आहात, पण पुरुष वर्गापैकी कुणीही सांगावं आम्ही इंद्रियाचे मालक आहे का? तुम्ही तुमच्या इंद्रियाचे मालक आहात का? तर नाही. तुम्ही इंद्रियाचे मालक नाही, तुम्ही इंद्रियाच्या अधीन आहात. म्हणून सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला स्त्रियाच म्हटलेलं आहे. असो, म्हणजे हे आजचं नाही की स्त्रियांनी परमार्थ करावा का नाही करावा. असो, या ठिकाणी आज आम्हाला संधी दिली म्हणजे आमचं गाव तसं चांगलं आहे बरं का. आमच्या गावात तशी काही परिस्थिती नाहीये की स्त्री पुरुषांना समान या ठिकाणी वागणूक दिली जाते. कारण तुमच्या लक्षात आलं असेल की एवढं महिला मंडळ, भजनी मंडळ उभं राहिले आणि पुरुष भजनी मंडळ कमी, म्हणजे या ठिकाणी महिलाच जास्त भजन करतात. विठ्ठल आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुकून होईल. मीराबाईनं तो भगवंत आपलासा करून घेता. आपल्यालाही तो भगवंत आपलासा करून घ्यायचा आहे. मग भगवंत आपलासा करून घेत असताना काय केलं पाहिजे? तर या ठिकाणी आपलं मन, चित्त, बुद्धी एका ठिकाणी लावली पाहिजे, संतांच्या चरणावरती लावली पाहिजे. ते संत आपल्याशी करून घेतले पाहिजे, संतांची संगत केली पाहिजे, मग तो भगवंत आपलासा होत असतो. आता विचार जर केला तर आजचं कीर्तन तसे श्राद्धाचं आहे आणि पर्वकाळ म्हणजे महाशिवरात्र आहे. म्हणजे अगदी थोडक्यात आपल्याला श्राद्धाचंही पाहिजे आणि महाशिवरात्रीचाही कथाभाग थोडासा पाहिजे. कारण या ठिकाणी आल्यानंतर कमीत कमी रात्री नाही जागरण घडलं तरी आत्ता तरी महादेवाची काही स्तुती म्हणा, महादेवाची त्या ठिकाणी भक्ती आपल्या कानावर पडली तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला शिवरात्रीचाही कथाभाग पाहिजे आहे. आणि या ठिकाणी आज महादेव श्रीरंग भोसले यांचं वर्षश्राद्ध आहे आणि वर्षश्राद्धानिमित्त ही कीर्तन सेवा आहे. वर्षश्राद्ध का करायचं? वर्षश्राद्ध करावंच लागतं का? तर तुम्ही मनुष्य जन्माला आलात ना, तर काही इति कर्तव्य असतात की वर्षश्राद्ध करावं लागतं. वर्षश्राद्धच नाही तर मासिक सुद्धा घालावं लागतं. आज आमच्याकडे एवढा शॉर्टकट पकडलाय लोकांनी, 13व्या दिवशी सगळं करतात, परत मासिक करायचं नाही, काही नाही, डायरेक्ट वर्षश्राद्ध. आणि कोणी कोणी ते वर्षश्राद्धही करत नाही. पण असं नाही, जर तुम्ही नाही केलं ना तर आहा कटा करती तयाचे पितर वंश दुराचारी पुत्र झाला. तुमचे ते पितर होतात आणि ते पितर आपल्याला परत त्रास देतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला हा वर्षश्राद्धाचा विधी करावा लागतो. प्रभू रामचंद्र देव अवतारात होते आणि तरी सुद्धा त्यांनी दशरथ राजांचं वर्षश्राद्ध केलं. आता दशरथ राजांचं वर्षश्राद्ध केलं त्यावेळेस प्रभू रामचंद्र होते कुठे? ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना वनवास झाला आणि वनवास झाल्यानंतर वनवास झाला, आपल्याला तो कथा भाग माहिती आहे की राज्य मिळणार होतं, रामाला राज्य मिळणार होतं, पण काहीतरी विकल्प आला कैकेयी मातेच्या डोक्यात आणि त्या ठिकाणी वनवास मिळाला. आणि वनवास मिळाल्यानंतर प्रभू रामचंद्र वनवासात गेले
आणि वनवासात गेल्यानंतर आपला मुलगा वनवासात गेलाय, ह्या विरहाने ह्या दुःखाने दशरथ राजांनी प्राण ठेवले. आणि आता दशरथ राजांनी प्राण ठेवले, पण विषय असा होता की 14 वर्षाचा वनवास होता. आता 14 वर्षाच्या वनवासातून माघारी येत नाही आणि वर्ष श्राद्ध करणं हे थोरल्या मुलाचं कर्तव्य असतं. मग आता त्या ठिकाणी थोरला मुलगा नाही, मग वर्ष श्राद्ध कोणी करायचं? प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी वर्ष श्राद्ध केलं. चित्रकूट पर्वताच्या पायथ्याला मंदाकिनी नदी आहे आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी दशरथ राजांचं वर्ष श्राद्ध केलं. आणि दशरथ राजांचं वर्ष श्राद्ध करत असताना आता आज या ठिकाणी आमच्या महाज्ञानांचे काही पाहुणे आलेले. त्या ठिकाणी वनवासात कोण होते पाहुणे? कोण होते ब्राह्मण? त्या ठिकाणी कोणी नव्हतं. पण वनवासात असणारे ते ऋषी पत्न्या, त्यांना आमंत्रित केलं, त्यांना बसवलं आणि त्या ठिकाणी पिंड पाडण्याचा कार्यक्रम चालू झाला. आणि पिंड पाडत असताना आमच्या सीतामाई तिथून उठल्या आणि थोडं बाजूला जाऊन बसल्या. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांनी पुढे सांगितलं. तिकडे कोणी बोलू नका. ए भैया, तिकडे बोलू नका, कोणी बोलताय तुम्ही तिथं बोलू नका अजिबात. आत्ताच विषय सांगून झाला की मीराबाई नाचल्या, पण आम्हाला पुढंच येऊ वाटणार नाही. आला तर येऊ नका, फक्त शांत चित्ताने अगदी अर्धाच तास राहिला असेल कीर्तनाला, तेवढा तुम्ही ऐका आणि आपल्या जीवनाचा झाला तर झाला उद्धार. कसं होतं बघा, एखाद्या गोष्टीचा कुठेतरी आपल्याला हे साक्षात्कार होऊन जातो आणि आपलं जीवन बदलून जातं, हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. आपला विषय काय चालला होता गेले विसरून सगळे. आणि प्रभू रामचंद्र वर्ष श्राद्ध करतायत. त्या ठिकाणी सीतामाता उठल्या आणि निघून गेल्या, एका झाडाखाली जाऊन बसल्या. ऋषी पत्न्या तिथं बसलेल्या आहेत. त्यांनी विचारलं, माई तुम्ही इतक्या लांब काय येऊन बसला? त्यावेळेस सीतामाईने किती छान उत्तर दिलं आहे का. सीतामाई सांगतात, मी एवढ्या लांब येऊन बसण्याचं कारण, आज माझे सासरे राजा दशरथ तिथे येणार आहेत आणि दशरथ राजा तिथे येणार आहेत, पिंड ग्रहण करणार आहेत आणि मी तिथं बसणं म्हणजे रघुवंशाचा अपमान होतो. का तर माझ्या सासऱ्यांनी मला कसं पाहिलेलं आहे, तर वस्त्रालंकारासहित पाहिलेलं आहे. माझ्या अंगावरती खूप अलंकार होते, वस्त्र होती, चांगली भरजरी. आज मी फक्त वल्कलं नेसलेली आणि ह्या अवस्थेत जर मला माझ्या सासऱ्यांनी पाहिलं तर सासऱ्यांना वाईट वाटेल कदाचित, म्हणून मी लांब जाऊन बसले. म्हणजे याचा अर्थ एवढाच घ्यायचा की आज तो आत्मा पिंड ग्रहण करण्यासाठी या ठिकाणी येत असतो. 1 वर्षाचा प्रवास झाल्यानंतर तो आत्मा आज या ठिकाणी येत असतो. प्रभू रामचंद्र देव अवतारात असताना सुद्धा त्यांनी वर्ष श्राद्ध घातलं होतं, म्हणून आज आपल्याला या ठिकाणी वर्ष श्राद्ध घालायचं. संतांनी हे वर्ष श्राद्ध घातलं. मग संतांनी कधी वर्ष श्राद्ध घातलं? कोणत्या संतांनी वर्ष श्राद्ध घातलं? बरं, संतांनी वर्ष श्राद्ध घातल्यानंतर त्या ठिकाणी पितर आले का? तर साक्षात त्यांचे पितर आले. आपल्याला नाथरायांचं चरित्र माहित आहे. आता नाथरायांच्या घरी एक दिवस वर्ष श्राद्ध होतं आणि वर्ष श्राद्ध असल्यानंतर नाथरायांनी काय केलं, गावातील लोकांना आमंत्रण दिली. जशी आज ह्या भोसले कुटुंबियांनी काही पितरांची आमंत्रण दिली, तशी नाथरायांनी सुद्धा त्यांच्या ब्राह्मण वंशातील लोकांना आमंत्रण दिली. आणि आमंत्रण दिल्यानंतर स्वयंपाक करायला घेतला गिरजामातेनं. पुरणपोळीचा स्वयंपाक चालू केलाय आणि स्वयंपाकाचा एवढा सुगंध सुटलाय. त्या ठिकाणी स्वयंपाकाचा वास आल्यानंतर रस्त्याने जाणारे अंत्यज लोक होते, तुम्ही समजून घ्या. त्या अंत्यज लोकांना असं वाटलं, अरे ब्राह्मणांच्याच नशिबात एवढा सुंदर स्वयंपाक आम्हाला का नाही. फक्त इच्छा झाली, मन गेलं. आमच्या नाथरायांच्या लक्षात आलं की अरे ह्यांना हे अन्न खाण्याची ह्यांना इच्छा झाली. नाथरायांनी सांगितलं, गिरजा अगं त्यांना इच्छा झाली अन्न खाण्याची, मग आपण हे जेवण त्यांना वाढूया. त्यावेळेस गिरजा माता म्हटल्या, स्वामी तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, मला सांगा आपण जर एखाद्या वेळेस श्राद्धाचा स्वयंपाक केला असताना एखाद्या भिक्षुकाला आपल्याला जर आपला नवरा म्हणला असता हे सगळं भरून भिक्षुकाला द्या, खरं सांगा महिला मंडळ किती मनापासून दिलं असतं? बरोबर आहे की नाही? म्हणजे नाही, आपल्याला असं वाटलं असतं आपण ज्याच्यासाठी केलंय त्याला द्यावं. पण त्या ठिकाणी गिरजा माता म्हटलं, स्वामी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, हे सगळं अन्न तुम्ही त्यांना जेवायला घाला, मी पुन्हा स्वयंपाक करते आणि पितरांसाठी परत तयार करते अन्न ताजं. मग त्या ठिकाणी ते सगळं अन्न त्या अंत्यज लोकांना जेवायला घातलं आणि राहिलेलं शिल्लक बांधूनही दिलं, तुमची मुलं असतील घरी म्हणून. गावात ही बातमी पसरली की
की अरे आम्हाला पित्राचं आमंत्रण दिलं आणि आमच्या अगोदर त्या अंत्येश लोकांना जेवायला घातलं. आपलं हे असंच होतं. आपल्याला जर एखाद्या ठिकाणी सुहासनीचं कुंकू आलं असेल ना आणि आपल्या अगोदर सुहासनी जेवायला बसले ना तर आम्हाला असं वाटतं अरे मला नुसतं आमंत्रण दिलं पण माझी वाट सुद्धा नाही बघितली, मला फोन सुद्धा नाही केला. म्हणतो की नाही आपण? म्हणजे तशीच गत आहे त्यावेळेस सुद्धा. त्यावेळेस त्या ब्राह्मणांनी सांगितलं अरे आमंत्रण आम्हाला दिलं आणि अंत्यजांना जेवायला घातलं, आम्ही येणार नाही. एवढा तुम्ही शहाणे झालात का? त्यावेळेस नाथराय सांगतात की गिरजाने घर सडा संमार्जन केलेलं आहे, नदीवरून परत पाणी आणलेलं आहे आणि ताजा स्वयंपाक केलेला आहे, तुम्ही जेवायला चला. पण ते गावातील लोक काही यायला तयार नाहीत आणि गावातील लोक येत नाहीत म्हटल्यानंतर आमच्या नाथरायांना वाईट वाटलं. नाथराय घरी आले आणि नाथराय घरी आल्यानंतर चिंताग्रस्त नाथरायांना पाहिलं श्रीखंड्याने. श्रीखंड्या म्हणजे कोण होता? साक्षात पांडुरंग परमात्मा होता, ज्याने 36 वर्ष नाथरायांच्या घरी काम केलं. सहजच नाही भगवंत आपल्या घरी काम करत, कारण त्यासाठी तेवढी भक्ती लागते. नाथरायांची तेवढी भक्ती होती आणि त्या भक्तीच्या जोरावर प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने त्यांच्या घरी पाणी भरलं. नवे नवे नाथरायांची गिरजामातेची वस्त्र सुद्धा आमच्या भगवंताने घेतले. आणि त्या ठिकाणी आमचा श्रीखंड म्हणतो नाथ तुम्ही एवढी चिंता का करता? अहो जेवायला लोक येत नाहीत श्रीखंड्या, तुम्ही पानं तयार करा, पात्र वाडा, पात्रावरती जेवण भरा आणि पाणी फिरवून सुस्वागतम भक्त म्हणा. आणि असा म्हटल्याबरोबर नाथरायांना असं वाटलं ठीक आहे बाबा आता हे लोक तर येत नाहीत. ताटं वाढली आणि ताटं वाढल्यानंतर सुस्वागतम म्हटले, पाणी फिरवलं आणि त्याच ठिकाणी पाहता काय प्रत्यक्ष भानुदास चक्रपाणी या ठिकाणी येऊन ताटावरती बसले. गावातले नाही आले लोक पण त्यांचे प्रत्यक्ष पूर्वज ह्या ठिकाणी आले आणि त्यांनी तो घास ग्रहण केला. म्हणजे आज या ठिकाणी तो आत्मा येत असतो आणि तो पिंड ग्रहण करत असतो. म्हणून श्राद्ध हे श्रद्धेने करायचं असतं, उगाच दुसऱ्याने सांगितले म्हणून करायचं नसतं किंवा मागच्यांनी केले म्हणून करायचं नसतं. श्राद्ध जे श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. म्हणून आज या ठिकाणी खरोखर श्रद्धेनेच श्राद्ध चाललेलं आहे. कारण परवापर्यंत हा विषयही नव्हता की या ठिकाणी कीर्तन करायचं का आमंत्रण द्यायचं. आम्ही आप्पांना म्हणलं आप्पा तुम्हाला खूप त्रास आहे, तुम्ही साध्या पद्धतीने करा, आम्ही येतो भजन करतो 5 अभंग म्हणून फुलं टाकू आपण नानांच्या फोटोवर. आप्पांना असं वाटलं नाही आयुष्यभर माझ्या भावाने मला साथ दिली, मला त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. अहो किती किती जणांचं करायचं तुम्हाला सांगू. आज ह्या आप्पांच्या जीवनातला एक अगदी थोडा प्रसंग सांगते आणि माझ्या अभंगाकडे वळते. जीवन जगत असताना नाव रामचंद्र ठेवले, रामासारखेच वागले. बघा प्रभू रामचंद्रांनी कोणत्याही गोष्टीचा हाव केला नाही, तसे आमच्या रामाप्पालाही कुठल्या गोष्टीचा हाव नाही. आज जीवन जगत असताना किती जणांची सेवा करण्याचं त्यांच्या नशिबी आलं. आई वडिलाची पहिली सेवा केली ते पाहायला काय मी नव्हते, मला माहित नाही, पण सगळी सांगतात आई वडिलाची सेवा त्यांनीच केली. पुढे एक भाऊ संजय भोसले म्हणून ते वारले, त्यांचंही सगळं आजपर्यंत आप्पाच करतात. परत एक भाऊजही वारली अनिता म्हणून, तिचंही सगळं आप्पाच करतात. एक भाऊ पोपटराव तेही पायात अपंग झालेले जागेवर बसलेत, रोज सकाळचा चहा दिल्याशिवाय आप्पा चहा पेत नाही. निंदात्वा स्तुती देवाची करावी, कीर्ती मानवाची गाऊ नये हे मला माहित आहे, पण देवासमान असणाऱ्या व्यक्तीची कीर्ती गायला काय हरकत आहे. जरी आज आमच्या लक्षात येत नसलं की आम्ही समोरची व्यक्ती एकदम दुबळी समजतो, लाचार समजतो, पण ती दुबळी का आहे हो? कारण कुठंतरी भगवंताचा वरद हस्त आहे आणि भगवंताची त्यांना सांगणं आहे की तुम्ही ह्यातच देव पहा, दुसरीकडे देवाला जायची गरज नाही. आज अनिताचंही सगळं करतात, संजयचंही सगळं करतात, आता महाज्ञानांनाही त्यांनीच सांभाळलं. आपल्याला माहिती आहे सगळ्याला, वेगळं सांगायची काही गरज नाही. म्हणजे भावांचं करायचं, भाऊजाईचं करायचं, आई वडिलांचं करायचं, नुसतं तेवढंच नाही करायचं. आज वर्षात ह्या 5-6 जणांचे ते वर्ष श्राद्ध घालतात, महाळाच्या महिन्यात तेही पित्र घालतात आणि अक्षय तृतीयेलाही तेवढी सगळी लोक जेवायला घालतात. आणि एवढं करत असताना देव संसारात किती दुःख देतो बघा. जवळजवळ 5 वर्ष झालं शेंदुताई आजारी आहेत आणि बायकोची सेवा मी तर म्हणेल आपल्या वस्तीत कुणी दाखवून द्यावा आप्पांनी इतकी कुणी केली, कुणीच केलेली नाही आणि कुणी करणारही नाही. एवढी सेवा आप्पा शेंदुताईंची करतात. एवढं करत असताना त्यांच्या सुनेची आणि लेकाची त्यांना साथ आहे म्हणून समजा हे घडत असतं. पण तेवढा आप्पांच्या मनाचा मोठेपणा. आम्ही आप्पाला परवा म्हणलं आप्पा, सहज महाराज म्हणले आम्ही 5 अभंग म्हणतो, आप्पा फुलं टाकतो, तुम्हाला एकट्याला एवढा त्रास कशाला करून घेता. आप्पा म्हटले नाही, आजचा दिवस महाशिवरात्रीचा आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्या दारात कीर्तन व्हावं, भजन व्हावं, भगवंताचं नामस्मरण व्हावं. आणि महात्मानांनी सुद्धा आयुष्यभर भक्ती केली बघा. उपवास असायचे, शनिवार असायचा, रविवार असायचा, महादेवाच्या मंदिरातच ते असायचे. आणि महादेवाच्या मंदिरात असताना म्हणजे भगवंताच्या सान्निध्यात होते म्हणून ते आज भगवंताला जाऊन मिळालेले. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर
जोपर्यंत व्यक्ती आहे ना तोपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीची किंमत कळत नसते. म्हणून महाराज आपल्याला सांगतात, बाबा तुम्ही काय करा, तर आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीव सुख नाही. तुमच्या जीवाला सुख कुठंच भेटणार नाही. सुख फक्त एकाच ठिकाणी आहे, भगवंताच्या चरणाजवळ सुख आहे. आणि त्या भगवंताच्या चरणाजवळ सुख आहे म्हणून तो भगवंत आपलासा करून घ्या. मग तो भगवंत आपलासा करून घ्या, भगवंत आपलासा करून घ्या असं तुम्ही इतक्या वेळा सांगता. तो भगवंत आम्हाला भेटेल कुठं? तर तो भगवंत आहे कसा? तर तो भगवंत आम्हाला भेटेल, पण त्यासाठी आम्हाला तेवढी आमच्या मनाची तयारी झाली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही तेवढं अट्ठास केलं पाहिजे. आमचं मन या ठिकाणी शुद्ध करून घेतलं पाहिजे, संतांच्या संगतीत लावलं पाहिजे. आता बघा, देव आहे की नाही, आज ही समाजात अशी उदाहरणं आहेत की